मित्रो, आज आपण सुजाण पालकत्व या विषयासंदर्भातली थोडीशी माहिती घेणार आहोत. आता वास्तविक पाहता पालकत्व हे तर आपल्याला नेहमी सगळ्यांचाच परिचयाचा विषय आहे. मग सुजाण पालकत्व असं म्हणण्यात काय उद्देश आहे? आणि मूल झालं म्हणजे तो आपोआपच पालक होतो आणि मग पालकत्व त्यासाठी सर वेगळं शिक्षण कशाला द्यायला पाहिजे असं वाटण्याची शक्यता निर्माण होते. मी एक परवा टी व्हीवर एक शब्दप्रयोग ऐकला, एक वाक्य ऐकलं. ज्यावेळेला घरातमध्ये मूल जन्माला येतं त्याच वेळा मुलाचा बाप जन्माला येतो. मी तर थोडी सुधारणा तर अशी करेन की ज्यावेळेला घरात मूल जन्माला येतो त्यावेळेला मुलाच्या आईचा आणि बापाचाही जन्म होतो. म्हणजे आई आणि बाप यांचाही जन्म मुलाच्या जन्माबरोबरच होत असतो. जसं मुलाला हे विश्व नवीन असतं तसंच ते जे जोडपं जे असतं त्या जोडप्याला आता हे नवीन विश्व तयार झालं असतं. आई बाप नावाची जी काही संज्ञा असते या संज्ञेच्या दृष्टीने विचार केला तर आता त्यांच्या सगळ्या भूमिकाच नवीन असतात आणि त्यामुळं ह्या नवीन भूमिका पार पाडण्यासाठी त्यांनाही काही गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं. ह्या गोष्टी काही पूर्वी सहजपणे मिळत होत्या, अनौपचारिक पद्धतीनं शिकायला मिळत होत्या, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आणि म्हणून मग या गोष्टी आपल्याला औपचारिकपणे किंवा वेगळ्या मार्गाने आपल्याला सांगणं आवश्यक ठरतं आणि म्हणूनच आपण हा विषय निवडलेला आहे. आता हे बालकाचं संगोपन आपण जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला की या बालकाच्या संगोपनामध्ये आपण असं म्हणतो की बालक जन्माला आलं आणि जेव्हा ते मूल जे असतं ते आईच्या उदरातून बाहेर पडतं तिथं आपण मुलाचा जन्म झाला असं मानतो. परंतु बायोलॉजिकली आपण असं तर म्हटलं जातं की मूल हे त्याच्या अगोदरच 9 महिने 9 दिवस काही जे असेल त्या अगोदरच ते आईच्या उदरात जन्म घेतला असतो त्या मुलांनी. आता म्हणजे मग आता आपल्याला या जीवाची काळजी ही तिथपासूनच घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळा ती स्त्री गरोदर राहते तिथपासून तिची काळजी घेतली पाहिजे, तिथल्या त्याच्या बालकाची काळजी घेतली पाहिजे. तिचे जे काही मूल आहे, शैशव आहे, त्या शिशू आहे त्या शिशूची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ही काळजी घेताना त्याची काळजी घ्यायची म्हणजे अप्रत्यक्षरित्या किंवा उलटं म्हणू आपण प्रत्यक्षरित्या खरं म्हणजे आईचीच काळजी घ्यायची आहे. कारण आईची काळजी घेणं म्हणजेच त्या शिशूची काळजी घेणं आहे. मग आईची काळजी कशी घ्यायची आहे तर त्या काळामध्ये आईला भरपूर अन्न मिळणं, भरपूर विश्रांती मिळणं, पुरेसं अन्न तर मिळणं बरोबरच आहे पण पौष्टिक अन्न मिळणं आवश्यक आहे, आवश्यक ती विश्रांती मिळणं आवश्यक आहे, मानसिक स्वास्थ्य मिळणं आवश्यक आहे. तरच तर ते जे काही जन्म घेणारं मूल आहे ते स्वस्थपूर्ण निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. बऱ्याच वेळा असं होतं की त्या काळामध्ये जो काही प्रेग्नन्सी पिरियड असेल त्या काळामध्ये जर स्त्रीला पुरेसं अन्न मिळालं नाही, कुपोषित महिला असतील तर त्याचा वाईट परिणाम त्या बालकाच्या विकासावर होण्याची शक्यता असते. आपण असं म्हणतो पहा की आपल्याकडं विशेषतः की जे गरीब जो काही वर्ग आहे, आदिवासी भाग आहे किंवा गरीब ज्याला हिल एरियामध्ये राहणारे लोक आहेत, जिथे रिमोट एरियामध्ये राहतात, काही कामधंदा नाही, गरिबी आहे, बेकारी आहे आणि अशा वेळेला त्या स्त्रिया जर गरोदर राहतात त्यावेळेला कुपोषणामुळे त्यांच्या बालकाच्या वाढीवर विकासावर देखील त्याचा परिणाम होत असतो. तर ह्या दृष्टीने देखील आपल्याला काळजी घ्यायची असते की तसा वाईट परिणाम होऊ नये, तिचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं मग शासन काही योजना करत असतं वगैरे वगैरे. तसंच हे जसं खरं आहे म्हणजे शारीरिकदृष्ट्या आपण त्याला दिलं म्हणजे पुरेसं अन्न दिलं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील देणं आवश्यक असतं. त्या काळामध्ये सारखं ताणतणावाचं असेल तर त्याचाही वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. कारण तर असंही होतं की त्या काळामध्ये जर व्यसनाधीन जर ती आपल्याकडे ही प्रॉब्लेम फारसे नाहीत लक्षात घ्या. पाश्चात्य राष्ट्रामध्ये प्रॉब्लेम असू शकतात फारसे की जे त्या स्त्रिया व्यसनाधीन असतात, दारू म्हणा, ड्रग्ज म्हणा, अशा प्रकारचे काही अल्कोहोल घेणं वगैरे हा प्रकार त्यांच्याकडे असू शकतो. आपल्याकडे फार रेअर केसेस अशा असतील तर ह्याचा देखील अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. विशेषतः ड्रगचा ह्याचा की काही वेळेला ते मूल मतिमंद होण्यामध्ये म्हणा किंवा काही विकृत जन्माला येण्यामध्ये सुद्धा त्या गोष्टींचा हातभार लागण्याची शक्यता असते. म्हणून असं होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची असते. तसंच मूल जन्माला आल्यानंतर जो काही सुरुवातीचा काळ आहे अगदी महिन्या 2 महिन्याचा 4 महिन्याचा त्या बालकाचा त्याची जी वाढ होत असते, त्याचा विकास होत असतो. तर तो कसा होतो, मूल कसं रडतं, कधी रडतं, मूल एक
महिन्यानं काय व्हायला पाहिजे, कुठल्या अंगावर कसं वळलं पाहिजे, या गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्वी काय होत होतं, सजीव कुटुंब असल्यामुळं या जुन्या अनुभवी काय मावशी, आजी, काकू, मामी असायच्या घरामध्ये, ह्या त्या आईला, या नवीन आईला हे सगळं शिकवत असत, सांगत असत आणि त्यामुळे हे प्रश्न त्यांना काही फारसे पडत नाही. किंबहुना काही वेळेला असं व्हायचं की ती आजी किंवा मावशी किंवा काकू तीच सांभाळायची त्या लहान बाळाला, तीच सगळं त्याचं संगोपन करायची. आईला त्याची फारशी काही गरज पडत नसते ते बघण्याची आणि त्यामुळंच सोपं काम होत होतं. आता तशी परिस्थिती नाही आहे. आता घरात नवरा बायको दोघंच आहेत आणि त्यांना मूल झालेलं आहे. मग अशा वेळेला हे जे काही मूल आहे त्या मुलाची काळजी घेणं, म्हणजे मूल कसं व्हायला पाहिजे, एक महिन्यानंतर त्याची अवस्था कशी असली पाहिजे, किती बोललं, त्याचा आवाज कसा यायला पाहिजे, रडलं पाहिजे कधी, कधी बोललं पाहिजे, कधी चाललं पाहिजे, कधी उभं राहायला पाहिजे, या गोष्टी काही ठरलेल्या असतात लक्षात घ्या. आणि मग आपल्या शेवटी मग डॉक्टरचा सल्ला घेणं म्हणा, काही पुस्तकं त्याच्यावर आता उपलब्ध आहेत ते पाहणं. आणि तसं होत नसेल, त्या टप्प्यापर्यंत आपलं मूल जात नसेल तर मग संबंधित डॉक्टरांना किंवा यांना कन्सल्ट करणं अत्यंत आवश्यक असतं. अशा दृष्टीने त्याची काळजी घेणं आवश्यक असतं मग त्या बालकाची, म्हणजे अगदी शैशव अवस्थेमध्ये. नंतर बालकाचं आरोग्य, म्हणजे जसं या ठिकाणी मी म्हणलं तुम्हाला, ही जशी काळजी घ्यायची असते बालकाचं आरोग्याची काळजी घ्यायची असते. म्हणजे आपण म्हणतो की लहानपणी जे काही आवश्यक असणारे जे डोसेस असतात, की ज्या लसी वेगळ्या उपलब्ध असतात, ते प्रतिबंधक लसी, म्हणजे जशी की आपण पोलिओच्या बाबतीत म्हणतो किंवा BCGची लस आहे, या लसी त्या वेळच्या वेळेला देणं, त्याचे डोसेस देणं वेगळे. त्याचबरोबर काही आजार होत नाहीत ना, काही संसर्गजन्य आजार नाहीत ना मुलांना, गोवर कांजिण्यासारखे आजार, ह्याच्यापासून बचाव करणं, या संबंधातली काळजी घेणं. ह्या मुलांना ही जी काही लहान मुलं असतात, कारण ही फार सेन्सिटिव्ह असतात लक्षात घ्या. त्यामुळं कुठल्याही एखाद्या आजारी माणसाच्या जवळ गेली तर कदाचित त्यांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. म्हणून अशा दृष्टीने त्या मुलाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर जसं मूल वाढत जातं तसं मुलाचा आहार, म्हणजे मुलाच्या आहाराच्या संदर्भात देखील काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता हा आहार देताना काय होतं बऱ्याच वेळेला, की पालक परिस्थिती चांगली असेल तरी काही प्रॉब्लेम असतात. आपल्याला असं वाटतं काय नाही चांगली, पण त्यांना काय झालं तेव्हा त्यांना काय प्रॉब्लेम नाही, असं होत नाही. लक्षात घ्या, आहार देताना काय होतं बऱ्याच वेळेला, की अलीकडच्या काळामध्ये आई विशेषतः नोकरीला असते, वडीलही नोकरीला असतात आणि मग त्या आईला गडबड असते, घाई असते. मग बऱ्याच वेळा फास्ट फूड देण्याकडं कल राहतो. बाहेरचे पदार्थ देण्यात सोपं पडतं, पैसे देऊन खरेदी करणं सोपं पडतं आणि मग त्या मुलाला सकस आहार मिळेल ह्याची काही गॅरंटी राहत नाही. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं की मुलाला सकस पौष्टिक आहार कसा मिळेल, चौरस आहार कसा मिळेल. बऱ्याच वेळा असंही होतं काय वेळेला, की मुलाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी देण्याकडे कल राहतो. मुलाला गोड पदार्थ आवडतात, मग गोडच पदार्थ खायचे, किंवा काय तिखट असेल तर तिखट पदार्थ खायचे, किंवा चमचमीत पदार्थ आवडतात चमचमीत द्यायचे, किंवा आईवडिलांचीच आवडीचे पदार्थ द्यायचे. असं नाही लक्षात घ्या. आवश्यक म्हणजे त्याला आवडतं काय, तुम्हाला काय आवडतं याच्यापेक्षा त्याला आवश्यक काय आहे याचा विचार करून आपल्याला त्याला सगळं जे काही अन्न द्यायचं आहे, खाद्य द्यायचं आहे, तर ते आपल्याला त्या भोजनामध्ये त्याला दिलं पाहिजे. त्याचा आहार चौरस असला पाहिजे, म्हणजे सगळे तुमची जीवनसत्व आली पाहिजे, सगळे जे काही आहे तुमचे प्रोटीन्स आले पाहिजेत, फॅट्स आले पाहिजे, जीवनसत्व आले पाहिजेत. हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे त्या प्रमाणात आले पाहिजेत, याची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं पहा, मी काही ठिकाणी पाहिलेलं आहे, किंवा काही ठिकाणी प्रोटीन्सवर जास्त भर दिलं नाही. प्रोटीन्स फार आवश्यक आहेत, मान्य आवश्यक आहेत, पण किती, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चालतच नाही. म्हणून म्हणत तुम्हाला की ते प्रमाणबद्धच दिलं गेलं पाहिजे. म्हणजे भात पाहिजे, भाजी पाहिजे, वरण पाहिजे, डाळ पाहिजे, भात, हे सगळंच पाहिजे. तर असं नाही चाललं की नुसतं भातच खातो आहे, की नुसती पोळी भाजीच खातो आहे, असंही होत नाही. लक्षात घ्या, दूध पाहिजे, अंडी पाहिजेत. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे, हा सगळा आहार आपल्याला त्या मुलाला दिला पाहिजे. म्हणजे मग त्या मुलाचं जे काही शारीरिक जे काही वाढ आहे किंवा विकास जो आहे तो विकास चांगला व्हायला मदत होते. नंतर काही सवयी, ह्या मुलांना सवयी लावणं लक्षात आहे चांगल्या. एक तर आरोग्यदायी सवयी लावणं, म्हणजे वेळच्या वेळेला दात घासणं, सकाळी लवकर रात्री लवकर झोपणं, सकाळी लवकर उठणं आणि जे काही दात घासणं, स्वतःची कामं स्वतः करायला लावणं, ही सवय लावणं आवश्यक असतं. म्हणजे काय होतं पहा, की बऱ्याच वेळेला काय अति लाडामुळं असेल म्हणा, किंवा काही घरातल्या काही सोयी ह्याच्यामुळं असेल म्हणा, तर त्यामुळं कदाचित ह्या सवयीकडे आपण दुर्लक्ष करतो. मुलाला त्याला काय होतं, तेव्हा आज असं केलं तर काय होईल, असं चालत नाही. लक्षात घ्या, सवय ही गोष्ट सातत्याने लावण्याची गोष्ट असते. की ब्रश नाही, सकाळी ब्रश दात घासलाच पाहिजे, रात्री झोपताना घासलाच पाहिजे, ही तुम्ही सवय लावलीच पाहिजे कंपल्सरीली. काम हे स्वतःचं काम आपण स्वतःचे आपले काही हे जे पांघरूण असल्याची घडी घालणं म्हणा, किंवा आईला स्वयंपाकात मदत करणं म्हणा, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो,
त्यांनी फार अभ्यास आहे वगैरे असू देत अभ्यास, पण काही घरातली कामं घरातल्या माणसाची उपयोगी पडणं ही गोष्ट त्याला लहानपणापासूनच आपण शिकवली पाहिजे की तुझंही काम आहे. लक्षात घ्या, त्याला जे शक्य आहे त्या वयातल्या मुलाला काम करायला शक्य आहे ते काम करायला त्याला लावणं, तर ती सवय त्याला आपण लावली पाहिजे. नंतर इथे ते आता पुढं हा मूल मोठं झालं की प्रश्न येतो शाळेचा. आता पहिली गोष्ट म्हणजे की शाळेची निवड करावी लागते आपल्याला. मग कोणत्या शाळेत घालायचं मुलाला, की हे फार महत्त्वाचं, अलीकडं फार सेन्सिटिव्ह असा विषय आहे. मग इंग्रजी माध्यमात घालायचं का मराठी माध्यमात घालायचं, जवळच्या शाळेत घालायचं, चांगल्या शाळेत घालायचं, चांगली शाळा कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी हळूहळू दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या. कठीण अशा अर्थानं की पालक ओव्हर ॲम्बिशियस आहेत. आपल्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीचा काही बाबतीत काही प्रमाणात ही आवश्यक पण गोष्ट आहे. त्याला असं वाटणं अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, कुठल्याही पालकाला वाटतं आणि असं वाटण्यात काही गैर पण नाही. परंतु कल्याण काय आहे, कल्याण म्हणजे काय नेमकं हे अगोदर नक्की केलं पाहिजे आणि कशाने कल्याण होणार आहे हे माहीत करून घेतलं पाहिजे. तसं की आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हे तर अपेक्षा असणार आहे. पण चांगलं शिक्षण म्हणजे काय, आणि मग चांगलं शिक्षण कुठल्या शाळेत मिळतं, कोणती शाळा चांगली की जिथं चांगलं शिक्षण मिळतं, मग कोणतं माध्यम चांगलं आहे, इंग्रजी माध्यम चांगलं का मराठी माध्यम चांगलं आहे, हे तुम्ही पालकांनी ठरवायचं. लक्षात घ्या. बऱ्याच वेळा असं होतं की नाही असं वाटतं पालकाला, नाही इंग्लिश मीडियम, कारण आजकाल जगात सगळं जागतिकीकरण झालेलं आहे, मुलं सगळे फॉरेन जायला लागले आहेत, मग इंग्लिश मिडियमलाच आपण शाळेत घातलं पाहिजे असंही वाटणं काय वेळा मुलांना, पालकांना. आणि मग ते पालक त्या इंग्लिश मिडियम शाळेच्या भानगडीत पडतात. पण ती शाळा खरोखर चांगली आहे का, बाकीच्या गोष्टी ते घडतात का, ते शाळेत सायन्सचे प्रयोग दाखवले जातात का, शाळेत काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज केल्या जातात का, ते शाळेत संगणकाची काही सोय आहे का, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या तर शाळेतले शिक्षक शिकवतात कशी, शाळेतले शिक्षक मुलांकडे किती लक्ष देतात, या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का. हे माहीत नसताना केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा आहे म्हणून त्या शाळेत घालू नका. मी इंग्रजी माध्यमात घाला किंवा नाही घाला हा प्रश्न नाही आहे. तुम्ही ज्या शाळेची निवड कराल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पहा की त्या शाळेमध्ये कोणते संस्कार केले जातात, आपल्याला काय अपेक्षित आहे, आपल्या मुलावर कोणते संस्कार तुम्हाला अपेक्षित आहे. मी अशा गोष्टीचा विचार केला होतो. कारण ह्याच्या उलटं देखील काळ होतं. काही शाळा अशा असतात पहा की त्या प्रत्यक्ष औपचारिक शिक्षणापेक्षा बाकीच्या गोष्टीकडे फार लक्ष देतात, किंवा त्यांचे संस्कार म्हणा किंवा ते भजन म्हणा, कीर्तन म्हणा, काय धार्मिक शिक्षण म्हणायचे म्हणा. मग तुम्हाला तुमचा मुलगा कसा घडवायचा आहे, मग त्या दृष्टीने विचार करून तुम्ही शाळेत घाला. आणि म्हणून हे शाळेची निवड करणं अत्यंत आवश्यक असतं. तुम्हाला तुमच्या पाल्याला सोयीच्या दृष्टीनं तुमचे जे काही या इच्छा आकांक्षा आहेत त्याप्रमाणे ती शाळेची निवड करणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर पाल्याच्या गरजा काय आहेत. पाल्याच्या गरजा ह्या आता शाळेत मुलगा जातो आहे, मग तेव्हा त्याला काय गरजा आहेत त्याच्या, म्हणजे शाळेतल्या काही गरजा असतात, म्हणजे वही पेन्सिल पाटी पुस्तक दप्तर काही जे असतील त्या सगळ्याच्या गरजा आपल्याला भागवल्या पाहिजेत. त्या वेळच्या वेळात भागवायला लागतात. आता तर अलीकडे काय झालेलं आहे की शाळेच्या गरजा इतक्या वाढलेल्या आहेत की पालकांना असं वाटतं की सुरुवातीला एकदा ॲडमिशन घेतलं की असं होत नाही. पूर्वी काय असायचं की जे काही फी भरायची सुरुवातीलाच भरायची, परंतु आता खूपच शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम असतात. शाळेच्या मुद्दाम कधी असे नाही, पण खूप त्यांचे उपक्रम असतात. सारखे कुठले ते फी मागतात, काहीतरी वह्या सांगतात, पुस्तकं सांगतात, कॅटलॉग सांगतात, ब्रश ड्रॉइंग पेपर वगैरे वगैरे. आणि मग त्या गरजा जर पालक आपण वेळेवर त्याला त्याच्या भागवल्या नाहीत तर तो मुलगा नाराज होतो, निराश होतो, काही वेळा चुकीच्या मार्गाने त्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो. दुसरी वही चोरून घेईल, कोणाचं ब्रश चोरेल किंवा आणखी अशा गोष्टी घडण्याची शक्यता असते. म्हणून त्या पाल्याच्या गरजा ज्या त्या पाल्याच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीनं आपण सावध असलं पाहिजे, अगदी सतर्क असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे आपल्याला. नाही, हे पाल्याला हे द्यायलाच पाहिजे. म्हणजे ज्या आवश्यक ज्या गरजा, मी गरजा म्हणतो लक्षात घ्या, त्याची लाड म्हणत नाही मी, त्याच्या गरजा ज्या त्या गरजा भागवल्या पाहिजेत, अन्यथा चूक होईल. काही वेळा असं होईल की तुम्ही नाही भागवल्या, कदाचित मुलं तुम्हाला मागणारही नाही नंतर, मग 2 वेळा मागितलं तर मग तो मुलगा, मी म्हणतो तुम्हाला, एक तर तो मुलगा वेगळ्या मार्गाने ते पूर्वक करण्याचा प्रयत्न करील किंवा खूप नाराज होईल, निराश होईल, तुमच्यावर मनातल्या मनात तो कुडत राहील की आपले आईवडील असेच आहेत किंवा काहीतरी तुमच्याबद्दलची इमेज जी खराब होण्याची शक्यता आहे. नंतर मुलांचा अभ्यास. आता काय झालेलं आहे पहा, शाळेमध्ये आपण आईवडिलांना असं वाटतं की मी इंजिनियर आहे किंवा मी डॉक्टर आहे आणि मला काय शिकवतं ते. लक्षात घ्या की आपण ज्या काळात शिकलो त्याच काळात आणि त्याच पद्धतीनं आजची मुलं शिकत नाहीत. लक्षात घ्या, अभ्यासक्रम हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आता आलेले आहेत आणि त्यामुळे पालकांना अभ्यास हे घेणं हे सुद्धा फार अवघड होत चाललेलं आहे. मग पालकाचं काम काय आहे, किमान काय आहे, किमान म्हणतो मी की किमान
आपला पाल्य अभ्यास करतो का नाही, त्याला निदान एवढं विचारणं, आज शाळेत तुला काय दिलं बाबा, काय मुलाची गप्पा मारा, सांगा, विचारा, आज काय झालं, इंग्रजी तासाला काय शिकवलं मॅडमनी, गणित तासाला काय शिकवलं, काय दिलं गृहपाठ, वर्गात काय घेतलं, अमुक काय केलं, नकाशे काढले का पुस्तक, आणि हे करतो का पाल्य एवढंच पहा. तुम्हाला प्रत्यक्षात आतली प्रत्यक्ष ते उदाहरण सोडवता येईलच असं सांगता येत नाही, सायन्समधलं एका सूत्र सांगता येईल असं नाही, परंतु मुलगा करतो का नाही एवढं तर आपल्याला पाहता येईल आणि ते आपण पाहणं आवश्यक आहे. आता काय होतं बऱ्याच वेळेला पहा की जर पालक अशिक्षित असतील तर मग त्याची थोडीशी आणखी अडचण होती. मग असंच पालकांना म्हणेन की तुम्ही कमीत कमी फक्त पाल्यानं एवढंच विचारा आणि पाल्याशी बोला नेहमी की शाळेत काय चाललेलं आहे, काय होत असतं, काय नाही. म्हणजे काय होतं, मुलांना ते एक प्रकारे बरं वाटत असतं आणि मग असं वाटतं की आपल्या आईवडील विचारतात, ही एक थोडासा अप्रत्यक्षतेचा चेकही राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना बरं वाटत असतं, कुणाला सांगायचं असतं त्यांना, कुणाला, कारण दुसऱ्याचं मुलंच नाहीत, कुणाला सांगणार तो, घरात तो एकच आहे मुलगा आणि एक मुलगी आहे, ते सांगणार कोणाला तो. तर ही जी ओढ असते त्याची जे काही सांगणं असते तुम्हाला सांगितलं की तुम्ही ऐकून घ्या, तुमच्या दृष्टीने काही फालतू गोष्ट असेल तरीसुद्धा ऐकून घ्या, ही गोष्ट अत्यंत आवश्यक असते. आणि मुलांचा अभ्यास, आणि मुलाला एक महत्त्वाची गोष्ट आहे, मुलाला विशिष्ट वेळेला अभ्यास करायची सवय लावा. विशिष्ट वेळ म्हणजे बा समजा काही संध्याकाळी 7 ते 8 असेल, 8 ते 9 असेल, 9 ते 10 असेल, काय असेल ते, पण तो एक ठराविक वेळेला अभ्यास त्यांनी केलाच पाहिजे अशी पद्धत ठेवा. कधीतरी करतो, नाही मी आज दुपारीच करतो, आज सकाळीच करतो, असं नका करू. तर पालकांना मला सांगणं असं आहे की तुम्ही कुठलीही आमच्या समजा टी व्ही बघण्याची, जेवणाची वेळ सगळी सोडून रात्री 9 ते 10 असेल, 8 ते 9 असेल, सकाळी असेल 6 ते 8 किंवा 8 ते, तर ती निश्चितपणे वेळ निश्चित करा आणि त्या निश्चित वेळेमध्ये मुलगा काय अभ्यास करतो एवढं फक्त पाहत राहा. फक्त पहा. तुम्ही जर आज जरी आज जास्त खोलात जरी गेला नाही तर निवड आपल्याला डोक्याचं नक्कीच येतं. ते घरातील वातावरण जे आहे ते वातावरण खूप आनंदी असलं पाहिजे, अत्यंत मोकळं असलं पाहिजे. वडिलांचा फार किंवा आईचा सुद्धा धाक असून चालत नाही मुलावर फार. आणि फार म्हणजे कसं होतं, फार धाक ठेवला आपण तर मग मुलं काही बोलतच नाही आपल्याबरोबर. असं नाही व्हायला पाहिजे. मुलांना लक्षात घ्या की कसं व्हायला पाहिजे की मुलाला, जे पुढचा मुद्दा मी तिथं सांगते, दोन्ही मुद्दे एकत्र सांगतो पहा, की मुलाला कसं वाटलं पाहिजे माहिती आहे का, की समजा आपल्याकडनं एखादी चूक जरी झाली तरी ती चूक आपण सहजपणे आपल्या आईला सांगावं. कारण साधारणपणे मूल आईजवळ सांगतं आपल्याला चूक झाली तरी. ते का सांगतं आईजवळ, वडिलाजवळ का सांगत नाही, तर त्याला असं खात्री असते की आई मला समजून घेईल. तर ही समजून म्हणजे आई, माझ्या दृष्टीने आई ही संकल्पना लक्षात घ्या. किंवा आई म्हणजे जन्मदाते आई अशा अर्थाने मी म्हणत नाही, बापसुद्धा आई असू शकतो. तर अशा अर्थानं की मला ही व्यक्ती जी आहे ही मला समजून घेईल, मला ही माझी चूक आहे ती. तर असं मुलाला वाटलं पाहिजे. मला जरी मी रागवणार नाही आहे, मला हे समजून सांगेल वगैरे असं. तर अशा प्रकारचं वातावरण, प्रेमळ वातावरण असलं पाहिजे, मोकळं वातावरण असलं पाहिजे. त्याचबरोबर जबाबदारीचं वातावरण देखील असलं पाहिजे लक्षात घ्या. म्हणजे एकमेकाला या ठिकाणी एकमेकाचा आदर केला पाहिजे, मुलांचा देखील रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. मुलाला सुद्धा बोलताना एक आपल्या घरातलं मूल आणि बहीण भाऊ जरी असतील तरीसुद्धा एकमेकाबद्दल बोलत असताना सुद्धा जर कुणावर कोण कुरघोडी करत असेल तरी आपण त्या वेळेला त्यांनी लक्षात दिलं पाहिजे की नाही, हे तुझं चूक आहे, हे तुझं हे बरोबर आहे. हे ॲक्सेप्ट करणं, नाकारणं, हे सगळं त्यांना ह्या एटिकेट जे आहेत, ह्या एटिकेट्स हे आपण शिकवल्या पाहिजेत. आणि भावनिक सुरक्षेचा पाहिजे, मी म्हणल्याप्रमाणे की मुलाला हे जे काही तुमचं पाल्य आहे त्या पाल्याला भावनिक सुरक्षेचा पाहिजे. हे अत्यंत हे लक्षात घ्यायला आपण वेगळ्या भाषेत आपण प्रेम म्हणूया पाहतो की आवश्यकच असतं. कारण ह्या तर त्यांचा हक्क आहे. म्हणजे जर तुम्ही चाइल्ड राईट्स बघितले, बाल हक्क बघितले, तर असं म्हणलेलं आहे की त्यांना पालकांचं प्रेम मिळणं हा त्यांचा हक्क आहे बालकांचा. आणि मग हा जर त्यांचा हक्क असेल तर हा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे, आपण त्यांना ते प्रेम दिलंच पाहिजे. आता हे बऱ्याच वेळा काय होतं की प्रेम म्हणजे मग ते प्रेम कुठं संपतं आणि लाड कुठं सुरू होतात तेही कळायला प्रॉब्लेम होतो. तर ते आपल्याला सीमारेषा आखावी लागते, ते आपण नंतर बघूया कुठंतरी पुढच्या स्लाईडमध्ये कुठंतरी. पण एक लक्षात घ्या, मुलाला प्रेमानंच वाढावं लागतं. बऱ्याच वेळा असं होतं पालकांना काय असं वाटतं की आपला मुलगा जो आहे हा अभ्यास करत नाही बरोबर, आणि मग त्याला थोडंसं रागावणं, हिडीस करणं, दुसऱ्या मुलाशी तुलना करणं, ते चिडचिड करणं आणि सारखं रागाने तिरस्कारानं वागवणं. लक्षात घ्या, ह्यातनं मूल सुधारत नाहीत. लक्षात घ्या, मारानं मूल सुधारत नाही, शिक्षेनं मुलं फार सुधारत नाहीत. तर मुलं प्रेमानंच सुधारतात. नीट लक्षात घ्या, मुलं ही प्रेमानंच सुधारतात. त्यामुळं ही गोष्ट सगळ्या पालकांनी नीट लक्षात घेतली पाहिजे. कुठले कठोर शिक्षा करण्यानं मुलं सुधारत नाही.
तर प्रेमानंच मुलं सुधारतात. ह्या तत्त्वावरच आपण पुढे गेलं पाहिजे. आता शाळेशी निगडीत बाब, एकदा शाळेत मूल गेलं, शाळेचा अभ्यास घ्यायचा वगैरे ठरलं आपलं. जर शाळेशी संपर्क जो आहे तो शाळेशी संपर्क साधायचा लक्षात घ्या. शाळेशी आपला सतत संपर्क असला पाहिजे. हल्ली आता शाळांमधून शिक्षक पालक संघटना असतात, पण तेही आता शाळा काय करतात, एक फॉर्मॅलिटी म्हणून की ते 2-3 महिने एकदा मिटिंग घ्यायची आणि त्याही मिटिंगला लोक येत नाहीत. हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. एक पालक, सजग पालक म्हणून आपण त्या शिक्षक पालक संघाच्या मिटिंगला तर जायलाच पाहिजे. परंतु काही शाळांमध्ये अशी सोय असते, दर शनिवारी एक विशिष्ट वेळेला पालकांनी काही असेल तर आपल्या अडचणी वगैरे तिथे येऊन शाळेत येऊन सांगायला काही हरकत नाही. ही सोय चांगली आहे. अशीच व्यवस्था सगळीकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि पालकांनी नेहमी ह्या शनिवारच्या मिटिंगला जिथं शक्य आहे, समजा जिथं आईला शक्य नसेल तर वडिलांनी जावं, वडिलांनी नसेल तर आईने जावं, पण जायला पाहिजे. अगदी समजा नाही प्रत्येक आठवड्यात जमलं, पण निदान 15 दिवसांनी तरी गेलं पाहिजे. पण सतत शाळेत संपर्क ठेवला पाहिजे. ह्या संपर्कात काय करायचं लक्षात घ्या आपल्याला. तर ह्या संपर्कामध्ये आपल्याला काय करायचं असतं की आपला मुलगा शाळेत कसा वागतो, शिक्षकांचं आपल्या मुलाबद्दलचं मत काय, आपला मुलगा इतर मुलांशी कसा वावरतो आहे, जर काय त्रास देत नाही ना, काही खोड्या करत नाही ना, तर ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात. त्याचबरोबर शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम होत असतात. त्या उपक्रमामध्ये हा मुलगा आपला काही भाग घेतो का नाही हे आपल्याला शिक्षकाकडनं कळतं. आपल्या मुलाची काही गुणवैशिष्ट्य शिक्षकाकडून काही वेळा पालकांना कळत नाहीत, पण शिक्षक सांगतात, नाही सर तुमचा मुलगा जो आहे ना, नाही त्याला चांगला गणितात मार्क नाही चांगले, किंवा काही फारसा काही ॲव्हरेज जरी मुलगा असला पण ड्रॉइंग फार सुंदर असतं त्या मुलाचं, हेच शिक्षकाकडनं आपल्याला कळतं. ह्या गोष्टी कळण्यासाठी, किंवा हा जो तुमचा मुलगा आहे ना, जरी समजा तुम्हाला असं वाटत असलं की हा मुलगा ॲव्हरेज मुलगा आहे, पण तुमचा मुलगा खूपच त्या मुलांच्यामध्ये प्रिय आहे, खूपच असा ज्याला काय मग आपण केअरिंग ॲटिट्यूडचा आहे, ज्याला काळजी वाटते कोणाची पण, असं केअरिंग ॲटिट्यूड असलेला मुलगा आहे. ह्या गोष्टी असले गुण जे असतात ते पालकांपेक्षा काही वेळेला शिक्षकाकडून आपल्याला कळतात. म्हणून आपण सतत शाळेत संपर्क ठेवला पाहिजे. शाळेत कोणकोणत्या गोष्टी सुविधा आहे ही पाहायला पाहिजे. आपल्या मुलाला आपण सांगितलं पाहिजे ह्या सुविधांचा फायदा घे, अशा अर्थानं. तर मुलांचा अभ्यास, आता मी म्हणलं मला की शाळेत जेव्हा संपर्क साधतात तेव्हा आपल्या मुलांचा अभ्यास कसा आहे हे शिक्षकांना विचारणं, आणि कुठल्या विषयात आपला मुलगा कमी पडतो त्या शिक्षकाशी संपर्क साधणं. काय कमी पडतो, मुलगा वर्गात लक्ष देत नाही का माझ्या मुलाला जमतच नाही. कारण हे काय वेळा असं आपल्याला नाही कळत. आपल्याला फक्त एवढंच कळतं की माझ्या मुलाला गणितात मार्क कमी पडले, पण मुलाला गणितात मार्क का कमी पडत आहेत, की त्याचं कॅल्क्युलेशनमध्ये त्याची म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की कॅल्क्युलेशन करण्याची ॲबिलिटी जी असते, अंक मोड करण्याची क्षमता तीच कमी आहे का, गणिताचं समज कमी आहे का, तू लक्ष देत नाही का, शिक्षकांनी त्याचं काहीतरी त्याला म्हणजे जे ट्युनिंग जमावं लागतं तसं जमलेलं नाही. तर हे आपल्याला मुलांचा अभ्यास म्हणजे ज्यावेळी शिक्षक शाळेत संपर्क साधतो आणि ज्यावेळी शिक्षक संपर्क साधतो त्यावेळेला मुलांचा अभ्यास, आपल्या मुलांचा अभ्यास आहे तो कसा आहे, कुठं आहे, आणि आपला मुलगा नेमका कुठं आहे, कुठं चुकतो हे आपल्याला शिक्षकाकडून कळत असतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण शाळेच्या संपर्कामध्ये ज्यावेळेला असतो त्यावेळेला ह्या गोष्टीचं देखील तिथं विचारायचं आहे किंवा विचारात घ्यायचं आहे. तर शाळेतले विविध उपक्रम हे आपण शाळेच्या जातो त्यावेळेला शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम हे शाळेत चालतात हे आपण माहिती घेणं अत्यंत आवश्यक असतं. मग ते जे शाळेत एक उपक्रम वेगळे चालत असतील तर मग आपल्या मुलाला सांगणं आपण की बाबा तू ह्या उपक्रमात भाग घे, तू या शाळेत नेहमी स्पर्धा होतात, वक्तृत्व स्पर्धा होतात, तू का भाग घेत नाहीस, किंवा या ठिकाणी शाळेत सांगतात की आमच्याकडे गॅदरिंग, तू गॅदरिंगला भाग घेणार आहेस का नाही, किंवा स्पोर्ट्समध्ये तुमच्या शाळेतलं स्पोर्ट्स चांगला विंग आहे, तुमच्या शाळेचा संघ नेहमी जातो, तू भाग घे त्या शाळेमध्ये, नसेल तर मला अडचण सांग, मी सरांना विचारतो तुझ्या. अशा पद्धतीचं लक्षात घ्या. म्हणजे शाळेत वेगळे उपक्रम आहेत, संगणक कक्ष असतो, लायब्ररी चांगली असते, लायब्ररी चांगली असते. मग हे जे आहे ह्या सगळ्या जे काही शाळेतले उपक्रम असतात ह्या उपक्रमामध्ये आपला पाल्य भाग घेतो का नाही, आणि घेत नसेल तर त्याला आपण थोडंसं काय म्हणून पुश करणं, शिक्षकांना लक्ष लावून देणं, सर माझ्या त्या मुलाकडे थोडं लक्ष द्या त्या दृष्टीनं, किंवा मुलाला माझ्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने देखील लक्ष द्या, किंवा त्याला थोडंसं खेळण्याकडे लक्ष द्या. कारण तो मुलगा काही खेळतच नाही, घरात सारखा तुमचा अभ्यास करतो, पण मला नाही हा मुलगा थोडासा त्या कारण शिक्षकांसुद्धा काही वेळा अनेक त्यांचे पण व्याप असतात लक्षात घ्या, आणि त्यामुळं शिक्षकसुद्धा काही वेळेला या गोष्टी शिक्षकांचं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. म्हणून पालकांनी देखील या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की माझ्या मुलांच्यामध्ये ही गुण आहे किंवा ही वैशिष्ट्य आहे, ह्याचा कुठं उपयोग करून घेत असेल तर पहा, अशा अर्थानं. त्याचबरोबर आपल्या मुलाची संगत आणि त्याचा मित्रपरिवार कसा आहे इकडे पाहणं आवश्यक असतं. म्हणजे शाळेतली मुलं जे असतात त्या मुलांची संगत कशी आहे, कोणकोणते जे मित्र आहेत, कुठं राहतात,
कमीत कमी त्यांचे प्रत्येक त्यांचे फोन नंबर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण मुलं म्हणतात नाही मी मित्राकडे चाललो म्हणजे कोणाकडे चालला तू, कोणत्या मित्राकडे जाणार आहेस तू, काय त्याचे वडील काय करतात, आई काय करते त्याची, राहतो कुठं, ह्या सगळ्या गोष्टी किमान काही मित्रांचे तरी आपल्याकडे माहिती असणं आवश्यक असतं. अन्यथा त्यातनं काही वेळा गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून हा मित्रपरिवार आहे, हा चांगला मित्रपरिवार आपल्या मुलाचा आहे ना, काही दुसऱ्या काही वेगळ्या मार्गाने मुलं जात नाहीत ना, ह्या सगळ्या गोष्टी कारण अलीकडे काय झालं लक्षात घ्या. आपण त्या मुलांचा दोष असं म्हणत नाही मी, पण वातावरण इतकं झपाट्यानं बदलत चाललेलं आहे. म्हणजे दिल्लीचं एक प्रकारे मी वाचलं होतं पेपरला की इंग्लिश मिडियमची मुलं, चांगल्या हाय क्लास सोसायटीतली मुलं, हाय क्लास शाळेतली मुलं, टॉपच्या शाळेतली मुलं, की मुलींच्यावर बलात्कार कसा करायचा ह्याच्यावर चर्चा करताना त्या चर्चा सगळ्या बाहेर व्हायरल झाल्या होत्या सगळ्या. हे लक्षात घ्या, मुलांचं हे कुठं मुलं चाललेली आहेत, आपल्या मुलं कुठल्या ग्रुपमध्ये वावरत आहोत. तर ह्या गोष्टी म्हणून आपल्या मुलांचा संगत करतो जे मित्रपरिवार आहे तिकडं पाहणं आवश्यक असतं. तसंच अभ्यासक्रम निवडतात. आपल्याकडं अभ्यासक्रम निवड फारसं स्वातंत्र्य नाही फारसं आपल्याकडं, तरी देखील आता नवीन याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खूप विषय आहेत. मी माझ्या माहितीप्रमाणे 40 विषयाचा अभ्यास करायचा त्यांना 6वीपासून 12वीपर्यंत, आणि त्यातले 24 विषय जे आहेत तर ते तुमच्या सेमिस्टरमधून पास होते. आणि त्याला विषय निवडीचं खूप स्वातंत्र्य आहे, ते कुठले विषय निवडावेत. आणि अशा वेळेला आपला विद्यार्थी आपल्या पाल्याला कोणत्या विषयाची आवड आहे, कोणत्या विषयाचं महत्त्व आहे, आणि शिक्षकाला विचारून लक्षात घ्या की आपल्या विद्यार्थ्यांनी पाल्याने कोणते विषय निवडावेत. हे शिक्षकाच्या मदतीनं आपण त्या मुलाला सल्ला देणं आवश्यक आहे. कारण आपल्याला फक्त आपल्याला सल्ला देता येत नाही, कारण आपल्याला सगळ्याच विषयाची माहिती नीट नसते, पालकाला माहिती असण्याची शक्यता नसते. मग शिक्षकाच्या मदतीनं आपल्या पाल्याच्या क्वालिटीज आणि त्या विषयांचं महत्त्व, या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपल्या मुलांनी कोणते विषय निवडावेत या संदर्भात देखील मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. नंतर पाल्याच्या व्यक्तिमत्वाविषयी, जसं मूल मोठं व्हायला लागतं, आता पौगंडावस्थेत जातं, त्याला आम्ही किशोरावस्था, वेगळ्या भाषेमध्ये किशोरावस्था म्हणतो आपण, किंवा कुमारावस्था म्हणतो आपण. आता हे जे मूल 13 वर्षानंतर साधारण म्हणजे 13 ज्याला आपण टीनेजर म्हणतो ना आपण, पण हल्ली आता हे टीनेजर वगैरे जे आहे त्याचं जर 10 वर्ष, म्हणजे आम्ही पूर्वी 13 असं म्हणायचो की 13 वर्षानंतर म्हणायचो, आता हे सगळं अलीकडे चाललेलं दिसतं आणि 10-12 वर्षानंतर सुरू झालेलं आता हे सगळं ही अवस्था. मग या अवस्थेमध्ये मुलांच्यामध्ये काही शारीरिक बदल होतात. शारीरिक बदल म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल आणि त्यांचे त्या निसर्ग नियमाप्रमाणे त्यांच्या शरीरात काही बदल होत जातात, आणि किंवा शरीरातच बदल होतात असं नाही, शारीरिक बदल होत असं नाही, तर त्याच वेळा त्यांच्या मानसिकतेमध्ये देखील बदल होत असतात. आणि ही गोष्ट पालकांना नीट समजावून घ्यावी लागते. लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काय होतं पहा, की मी म्हणतो तुम्हाला की आता जी मुलं जे असतात की ही मुलं, आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना थोडं छान चुकीनं राहायला आवडतं, नटायला मुरटायला आवडतं. आणि मग काही वेळेला ते आईला असं वाटतं की काय मुलगी सारखे केस विंचरते, सारखे काय ते कपडे बदलते, ती चिडचिड करते. आईला असं काय ते चुकीचं वाटतं की आपली मुलगी काहीतरी बिघडत चालली का काय असं वाटतं. हे चूक आहे, लक्षात घ्या. असं काही नसतं की ते वय असतं त्यांचं. तर ही गोष्ट पालकांना माहीत पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाला देखील जाणून दिली पाहिजे. काय होतं की त्या वयामध्ये प्रत्येक मुलीला एकमेकाबद्दल आकर्षण वाटणं, कारण भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षण वाटणं ही अगदी नैसर्गिक क्रिया आहे त्याच्यामध्ये, त्या अवस्थेमधली. परंतु ते कुठपर्यंत त्याच्या भावना असतात, त्या भावना कुठपर्यंत आणायच्या, कशा प्रदर्शित करायच्या, या गोष्टी ज्या असतात ह्या गोष्टी त्या वयात समजत नसतात. आणि म्हणून या वयात ह्या मुलांना समजून घेणं, त्यांना खूप तुम्ही दडपणात ठेवायला लागला तर ती मुलं मग तुमच्याशी न बोलता, ते विषय तुमच्याशी न बोलता त्यांच्या मुलांचे गट तयार करून त्या मुलांच्यामध्ये बोलत राहतात, किंवा ते कधी वेडेवाकड्या मार्गानं त्या व्यक्त व्हायला लागतात. म्हणून आपणच त्या मुलांशी ह्या बाबतीत बोलणं, जसं आम्ही नेहमी म्हणतो किंवा या वयामध्ये प्रत्येक मुलाला की या ठिकाणी प्रत्येक मुलगा त्या मुलीला असं वाटतं की हा सलमान खानच आहे माझा मुलगा, आणि त्या मुलाला असं वाटतं की माझी ऐश्वर्या रायच आहे, असं वाटणं साहजिक असतं, नॅचरल असतं तसं वाटणं. आणि हे सांगितलं पाहिजे आपण मुलाला, हे वयात आज सगळ्यांनाच वाटत असतं म्हणून. म्हणजे मग मुलाला लक्षात येतं की अरे आपलं काही नाही, हे असंच काही नाही, ही सगळ्याच्याच बाबतीत घडणारी गोष्ट असते. किंवा मुलांच्या बाबतीत वीर्यपतन होणं म्हणा, किंवा मुलींच्या बाबतीत मासिक पाळी येणं, ह्या गोष्टी शारीरिक गोष्टी असतात, शरीरामधले बदल शारीरिक असतात, आणि त्यामुळे थोडीशी एक वेगळी अवस्था असते. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट घडत असते की शारीरिकच अशाच हे नव्हे, तर त्याच वेळा ह्या वयामध्ये मुलं अति तार्किक होतात.
लॉजिकल थिंकिंग आता त्यांच्यात आलेलं असतं आणि ते अतितार्किक होतात. कुठलीही गोष्टी तर्कावर कसोटी हे पाहत असतात. पुन्हाच ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नसतात ते. स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच करण्याच्या भूमिकेत असतात. आणि मग अशा वेळेला त्यांना हे कुठलीही गोष्ट एखादी पटवून देणं फार अवघड काम असतं, कठीण काम असतं. ते खूप नाजूक पद्धतीने हाताळावं लागतं त्या मुलांना. आणि मग आम्ही शाळेत शिक्षकांनाही सांगत असतो की ह्या गोष्टी तुम्ही सांगत चला. परंतु काय होतं की अशा गोष्टी नाजूक असतात, त्यामुळे कोणी बोलत नाही याच्यावर. लैंगिक शिक्षण नावाचा एक प्रकार आहे आपल्याकडं शासनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, परंतु पालकांनीच हाणून पाडलं आणि त्यामध्ये मागं पडलं. पण तर आवश्यक गोष्ट आहे ती. पण ठीक आहे, आपण एवढं ते विचार करू की या मुलांना समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि मी तुम्हाला एक केस सांगेन अगदी ज्याला काय म्हणू आपण टोकाची केस सांगतो. मला काय होऊ शकतं ते एक अगदी आमच्या ही सत्य घटना आहे, सोलापुरातली घडलेली घटना आहे. ही एक मुलगी 10वीला तिला 80% मार्क होते. हे मी 10 वर्षापूर्वी 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. तिला 10वीला 80% मार्क होते. चांगली मुलगी, चांगल्या घरातली मुलगी, घरची संपत्ती स्थिती चांगली, एकूण ज्याला सगळे चांगले लोक. आणि गंमत अशी झाली की ती मुलगी 11वीला गेली. 11वीला गेल्यानंतर काय झालं की ते ज्याला आपण कॉलेज म्हणतात, ज्युनियर कॉलेज म्हणतो, खरं मी शाळाच असते, परंतु मनीष पद्धती ज्युनियर कॉलेजला गेली. आणि मग ती मुलगी थोडीशी जास्त आत्तापर्यंत खूप आईवडिलांच्या धाकात होती किंवा ऐकण्यात होती. आणि मग आता ती मुलगी थोडीशी त्याचं थोडं नटणं मुरडणं सुरू झालं. आणि ते आरशापुढंसारखं उभं राहिली, थोडीशी इकडं तिकडं फिरणं, जरा मैत्रीण जाणं. आणि मग ते आईला असं वाटायला की माझी मुलगी बिघडायला लागली. आणि मग ती आई सारखीच तिला टोचून बोलायला लागली. सारखं काय करते, आरशापुढंच का उभं राहते, ते फ्रॉकच तुझा कमी उंचीचा झालेला आहे, अमुकच करते, केसरी बटच तो अशी इकडे का वळवली, असं सारखं करून ती मुलीच्या मनामध्ये आईबद्दल इतकं वाईट मत झालं. त्या मुलीनं अभ्यास करायचं सोडून दिलं. आणि मग मुद्दामच तो असं म्हणते ना, म्हणून मी मुद्दामच असं करणार, अशा पद्धतीची प्रवृत्ती निर्माण झाली. आणि ती मुलगी शेवटी 12वीला नापास झाली. जी मुलगी 10वीला 80% मार्क मिळवली, ती मुलगी 12वीला नापास झाली. आणि याचं कारण केवळ आणि केवळ आईनं तिला नीट न हाताळल्यामुळं ती मुलगी आहे. मग आता काय होतं पहा, आई असं करते की नाही, मग मला समजून घेणारा कोण आहे? मग कदाचित वडील घेत नसतील तर मग कुठं एखादा मित्र बाहेरचा, शिक्षक असतील, मित्र असतील, किंवा मग अगदीच नाही बाहेर मित्र, कॉलेजचा मित्र मिळाला तर मग बाहेर रिक्षावाला असेल, ड्रायव्हर असेल, कोणी बाहेरचं कोणी एखादा मेकॅनिकल असेल. आणि मग त्या कुठल्याही वाईट मार्गाने जाण्याची सुद्धा शक्यता निर्माण होते. मग मुलगा असो की मुलगी असो, म्हणजे असं मुलीच होतं बिघडतं असं नाही, मुलं बिघड. आणि अलीकडं तर काय झालेलं आहे, ह्या समाज माध्यमामुळं आणि तुमच्या मोबाईलमुळं, स्मार्टफोनमुळं या सगळ्या लैंगिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी ओपन झालेल्या आहेत, सहज उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्यामुळं भावनेचा उद्रेक होणं हे सहज शक्य आहे त्यांना. त्यामुळे सहजपणे मुलं बिघडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून या काळामध्ये पालकांनी खूप आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे. नंतर पुढील अभ्यासक्रमाच्या निवडीसंदर्भात मार्गदर्शन करणं. साधा मुलगा झाला, 10वी पास झाला, आता काय करायचं, त्याला पुढं शिकायचं, मग त्याला आर्ट्सला जायचं का, कॉमर्सला जायचं का, सायन्सला जायचं किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंगला जायचं किंवा ITIला जायचं, ह्या संदर्भात पालकांनी त्याला मार्गदर्शन, म्हणजे यासाठी आपल्या मुलांची आवड काय आहे, मुलांची क्षमता काय आहे, आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, या सगळ्याचा विचार करून त्या मुलाला आपण मार्गदर्शन करणं पाहिजे. पालक म्हणून शिक्षक काय करायचं ते करते, पण आपल्याला देखील कारण आपली परिस्थिती, समजा खूप मला असं वाटतं माझ्या मुलांना अमुक करावं, पण माझी परिस्थिती नाही आहे, गरीब पालक आहे लागते, त्याला असं वाटतं की ठीक आहे मला हे जायचं, पण वेगळ्या कारणाने त्याला नाही शक्य होत, त्या गावात ती सोयच नाही ती शिकण्याची, मग त्याला परगावी पाठवायला परवडत नाही, अशी एक परिस्थिती असते. मग अशा वेळेला काय करावं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढचा अभ्यासक्रम त्यांनी कोणता निवडावा, कसा निवडावा, याच्या संदर्भात मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. अशा वेळेला काही तज्ज्ञांची मदत घ्यावी, शिक्षकांची मदत घ्यावी. आणि आता हल्ली अशा खूप बाहेर काही संस्थाही मदत करायला तयार असतात. शासनाची देखील काही व्यवस्था या संदर्भात आहे. ॲप्टिट्यूड बघण्याची तर हल्ली आता कंपल्सरीच आपण 10वीच्या मुलांच्या ॲप्टिट्यूड बघतो, तर ते त्याच्यावर म्हणजे केवळ आपल्या मनानंच ठरवू नये. नाही मुलांना नाही, माझ्या मुलाला आवड तुम्ही बऱ्याच वेळा असं असतं, मुलांची आवड काय वेळा अशी असते की ते मित्र म्हणतात म्हणून तिकडे जातात, असं नाही चालत, लक्षात घ्या. थोडीशी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर त्याची आवड आपण पाहता आली आपल्याला, सायकोलॉजीच्या माध्यमातून म्हणा, किंवा मी म्हणलं तुम्हाला शासन सध्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेतं, ते फुकट देतं तुम्हाला. पुण्याला ACIT अल्का थिएटरचं पुढं एक केंद्र आहे त्यांचं, ते फुकट आपल्याला हे करून देतं तुम्हाला की तुमच्या मुलाला कोणता कोर्स जास्त चांगला येतो. तर अशा पद्धतीने चांगलं एक शास्त्रोक्त मार्गदर्शन घेऊन पालकांनी
त्या मुलाला पुढच्या अभ्यासक्रमाच्या निवडी संदर्भात मार्गदर्शन करणं अपेक्षित असतं, काळजी घेणं आवश्यक असतं. नंतर घरातील वातावरण निकोप ठेवण्यासंदर्भात मग अशी आपण बोललो या ठिकाणी, पुन्हा मी जास्त सांगणार नाही की आता या ठिकाणची मी थोडंसं यासाठी बोलतो आहे की आता मुलगा वरच्या वर्गात गेला आहे, उंच जरा मोठं झालेलं आहे आणि अशा वेळेला देखील वातावरण घरातलं निकोप ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. काही वेळा मुलाची निराशा म्हणा, नाराजी म्हणा त्याच्यामुळं, किंवा मग मुलाकडून जास्त अपेक्षा करणं म्हणा, आणि त्यामुळं सुद्धा कारण घरातलं वातावरण बिघडण्याची शक्यता असते. तर ते बिघडून न देणं ही गोष्ट आवश्यक असते. काय असं वाटतं की मुलाला असं वाटतं की मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, का मला जायचं इंजिनिअरिंगला, पण आई वडील म्हणतात नाही बाबा, मला तुला इंजिनिअरिंगला करण्याचं का माझ्याकडे पैसा नाही, का मला परवडणार नाही आहे. आणि त्यामुळे मग तो मुलगा नाराज होतो, निराश होतो, आणि त्याच्यातून मग घरातलं वातावरण सगळं डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. अशा वेळेला हे अशा जे काही प्रसंग असतात, अशा प्रसंगामध्ये हे वातावरण कसं निकोप ठेवता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर मुलाचे अतिरिक्त लाड न करण्याबद्दल, म्हणजे मुलाचे अतिरिक्त लाड पण करण्यात काही अर्थ नसतो. लक्षात घ्या, मी म्हणलं तुम्हाला की पालकांची परिस्थिती नाही, पालकांची हे नाही, आणि तरीसुद्धा मुलाला अतिरिक्त लाड करायचे. 10वी झाला नाही, मग मला चांगले मार्क मिळाले ना, मला तुम्ही होंडाची गाडी घेऊन द्या किंवा अमुकच करून द्या. हे कशासाठी पाहिजे? नाही चालणार तुला. हिरो होंडा काय तुला आवश्यक कशाला पाहिजे? मोटरसायकलची गरज नाही तुला. छोटे मोपेडसुद्धा चालेल, तुला फक्त लांबचा प्रवासाचा त्रास होणे, सायकलिंगचा त्रास होणे इथपर्यंत आम्ही समजू शकतो. परंतु त्यासाठी मोठी 17,000ची गाडीच घेतली पाहिजे असं काही गरज नाही आम्हाला, किंवा अगदी बुलेटच घेतली पाहिजे असं काही आवश्यकता नाही आहे. साध्या मोटरसायकलसुद्धा आपलं काम होईल तुझं कॉलेजचं. म्हणजे अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे. मुलाला देखील अशा पद्धतीनं आपण समजून दिलं पाहिजे सातत्यानं. नाही आपल्याला हे परवडत नाही, ठीक आहे, तुला वाहन पाहिजे की नाही, मला मान्य आहे, तुला वाहन, कारण सायकलिंग इतकं लांब शक्य नाही, दररोज जाणं येणं, तुला त्रास होणं हे मला मान्य, त्यासाठी तुला आपण वाहन घेऊन देतो. काय अशा पद्धतीनं, म्हणजे अतिरिक्त कुठलाही लाड मुलांचा करू नये. काय होतं पहा की समजा आपण घेऊन आपण थोडं असेच समजा आपण काही आईवडिलांनी थोडंसं नाही हौसेनं नाही आपल्याला मिळालं नाही आपल्या आयुष्यात, आणि म्हणून मग काय पालक असे वेडेपणा करतात. आपल्याला मिळालं नाही ना, मुलगा म्हणतोय ना काय तुला मिळालं नाही 80% मार्क, जाऊ दे, तर तुला बुलेटच घेऊन देतो. लक्षात घ्या, बुलेट घेतल्यानंतर काय होईल, तर ज्यांच्याकडे बुलेट आहे अशाच मुलांच्या ग्रुपमध्ये हा मुलगा जाण्याची शक्यता आहे. आणि तोच ग्रुप असेल तो त्यांचा जो खर्च करण्याच्या पद्धती, त्यांच्या वागण्याच्या पद्धती ह्या तुम्हाला न परवडणाऱ्या असतील, आणि मग ते पुढं सगळंच आणखी प्रॉब्लेम क्रिएट होत जातील. म्हणून तुमच्याकडे पैसे जरी असले, मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या, तुमच्याकडे पैसे जरी असले, तुम्ही घेऊन देण्याची ऐपत जरी असली, तरीसुद्धा मुलाचे हे अतिरिक्त लाड करता कामा नये. नॉट नेसेसरी, ही गरज नाही, स्पष्टपणे मला सांगता आलं पाहिजे. नंतर पाल्याच्या अभिरुची, अभियोग्यता या बाबी शास्त्रोक्त पद्धती जाणून घेण्याबाबत मग अशी मी म्हणलं तुम्हाला की आपल्या मनाने ठरवायचं नाही की मुलाला हे आवडतं, नाही आमचा मुलगा पहिल्यापासून असंच आवडतं, असं नसतं. लक्षात घ्या, तर ते शास्त्रोक्त पद्धती मग अशी म्हणलं तुम्हाला की सायकोलॉजिकल टेस्टिंग आता उपलब्ध आहे, त्या टेस्टिंग करून ते घेणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर मुलाच्या व्यक्तिमत्वाविषयी, म्हणजे आता आपल्या अपेक्षा किंवा आकांक्षा मुलांच्यावर लादू नयेत. लक्षात घ्या, आपल्याला नाही मग काय पालक असे असतात, माझी खूप इच्छा होती डॉक्टर व्हायची पण मला होता आलं नाही, तू तरी हो डॉक्टर, आणि मग आता मुलाची कुवत नाही. लक्षात घ्या, तरीसुद्धा तो डॉक्टर हो कशासाठी लागता तुम्ही, त्या मुलाची कुवत आहे का तेवढी, आणि मग नाही आपण पेमेंट शीट मग तो डॉक्टर्स व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचा भंपक अशा अपेक्षा तुम्ही बिलकुल मुलांच्यावर लादू नये. तसंच काय वेळा काय होतं पहा की त्या मुलाला, म्हणजे मी म्हणलं तुम्हाला आईवडील आईवडीलच खूप असे करतात पहा की इतक्या अपेक्षा करतात, म्हणजे आईवडिलांचं असं वाटतं, मुलाला नाही वाटत. काही वेळेला मला वाटतं काही नाही, मला साधारणपणे बऱ्यापैकी नोकरी मिळाली की बस झालं, मला शिक्षण झालं, BA झालं, मला नोकरी जरी मिळायची आली तरी हरकत नाही, मुलाला वाटतं. पण आईवडिलांना असं वाटतं नो, की तो डॉक्टर्स व्हायला पाहिजे, की तो इंजिनियर्स व्हायला पाहिजे, की अमुक व्हायला पाहिजे. तर हा जो आपला अट्टास आहे ना, हा अट्टास आपण कमी केला पाहिजे. नंतर पाल्यांना स्वातंत्र्य देण्याबाबत, म्हणजे हे स्वातंत्र्य पाल्यांना आपण दिलं पाहिजे. ते ठीक आहे, तू निवड बाबा, आपली पहा तुझी कुवत काय आहे, म्हणजे तुझ्या ॲबिलिटीज काय आहेत, आपल्याकडं या ठिकाणी आपली घरची परिस्थिती काय आहे, आणि उपलब्धता काय आहे, आणि विशिष्ट त्या कोर्स जो काय असेल किंवा काय असेल त्याचं समाजात काय महत्त्व आहे किंवा काय एकूण भवितव्य काय आहे, या सगळ्या गोष्टी घेऊन तू निर्णय घे. काय तुला कुठला विषय निवडायचा आहे, कुठला अभ्यासक्रम निवडायचा आहे, कसं जगायचं आहे, कुठल्या कॉलेज जायचं आहे, हे तू ठरव. आपण त्याच्यामध्ये फार म्हणजे काही वेळा पालक इतके
इतके त्यात लक्ष घालतात. मी असे पालक पाहिलेले आहेत, म्हणजे सुशिक्षित पालक लागले, शाळेतले शिक्षकच होते ते, की त्यांनी 7वा प्रश्न सोडवावा का 6वा सोडवावा. ते भूमितीचं पूर्वीच्या जुन्या काळात एक आम्हाला असं असायचं की ते भूमीचं प्रमेय एक असायचं आणि एक रायडर असायचं. तो रायडर सोडवायचा की प्रमेय सोडवायचं किंवा ट्रान्सलेशन करायचं की पॅराफ्रेज करायचं, हे सुद्धा पालकच सांगायचं त्याला. ते इतकं तुम्ही नका सांगू त्याला करू देत सगळं त्यांना. तसंच पाल्यामध्ये अतिमहत्त्वाकांक्षा निर्माण होऊ न देण्याबाबत मुलामध्ये महत्त्वाकांक्षा असावी लक्षात घ्या, पण अतिमहत्त्वाकांक्षा त्याला निर्माण होऊ देऊ नका. कारण काय होईल, समजा आपण असं ठरवलं किंवा ठीक आहे त्याला असं वाटतं की इंजिनिअरिंगला जावं, ठीक आहे चांगली गोष्ट आहे, पण नाही मला अमुकच हे पाहिजे, मला टीड हा मिळाला पाहिजे, मग मी त्याच वेळेला लक्षात आणून दिलं पाहिजे की आपली ॲबिलिटी काय आहे आणि आपली परिस्थिती काय आहे, ह्या गोष्टीचं सतत भान लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच मग त्यांनी काय महत्त्वाकांक्षा ठेवावी. कारण मग असं जर आपण केलं तर काय होतं बऱ्याच वेळा की ती महत्त्वाकांक्षाचं ते जे विशिष्ट त्याला ते ध्येय प्राप्त झालं नाही तर खूप प्रचंड फ्रस्ट्रेशन येतं आणि मग त्याचं काही एका चुकीच्या पद्धतीनं त्याचं सगळं पर्यवसान व्हायला लागतं. म्हणून हे आपण गोष्टी करू नये. नंतर पाल्याचा सर्वांगीण विकास करण्याबाबत, म्हणजे एखादा आपलं जेव्हा मूल वाढतं आहे, अलीकडे काय झालं, शाळेमध्ये सुद्धा मी पाहतो जे इव्हन पालकच नव्हे, शाळासुद्धा आणि विशेषतः उच्चभ्रूवर्ग जो सध्या म्हणतो आहे, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय ह्यांच्यामध्ये एक खूळ असं सुरू निघालेलं आहे की मुलांना 8वीपासूनच आता तर ते नीट आणि JEEची तयारी, म्हणजे शाळेतला अभ्यास तर बाजूलाच राहिला, JEE आणि नीटची परीक्षा आत्तापासून सुरू झालेल्या आहेत. आणि मग त्या ठीक आहे, काय आमचं काहीच म्हणणं नाही, करा अभ्यास, त्या मुलाला झेपत असेल करू द्या, आमचं काही म्हणणं नाही, पण त्यासाठी मग कसं काय करायचं, त्याला कुठलाही दुसरा छंद जोपासू द्यायचा नाही, त्याला ग्राउंडवर जाऊ द्यायचं नाही, कारण त्याचा वेळ वाया जातो. सतत तो अभ्यास करायला लावायचा, हे चुकीचे लक्षात घ्या. तर त्या आपला जो काही पाल्य आहे ते शारीरिक विकासही व्हायला पाहिजे, बौद्धिक विकास व्हायला पाहिजे आणि सोशल डेव्हलपमेंट पण व्हायला पाहिजे, सामाजिक विकास व्हायला पाहिजे, भावनिक विकास व्हायला पाहिजे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो या संदर्भात. बऱ्याच वेळा असं होतं की पालक काय करतात पहा, की त्याला सातत एखादा मुलगा घरात मेरिटोरियस मुलगा अशी कल्पना करू आपण, आणि मग त्याला सारखं घरात इतकं स्वातंत्र्य द्यायचं की त्याला हे द्यायचं, महत्त्व द्यायचं, अरे नाही तू खूप वेगळा आहे, खूप काय, कर अभ्यास, आणि त्यासाठी सगळ्यांनी घरातल्या त्याग करायचा, आईने उठायचं, पहाटे 4लाच उठायचं, त्यासाठी चहा कॉफी करून द्यायचं, अभ्यास हे सातत्याने, आणि मग तू मुलगा चांगले मार्क मिळवतो आणि चांगल्या ठिकाणी कदाचित तू चांगल्या कॉलेजलाही जात असेल, कदाचित चांगला इंजिनिअरिंग होणार असेल, पण होतं काय माहिती का पुढं गंमत, त्या मुलामध्ये अशा प्रकारची एक भावना निर्माण होते की मला हे जे घरच्यांनी केलं ना, हे ते उपकार केले नाहीत माझ्यावर, मी असा होतो, बुद्धिमान होतो म्हणून हे केलेलं आहे, यांचं कर्तव्यच होतं हे. आणि मग तो असा एक प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व एकारलेलं होतं. तो कधी IIT इंजिनियर होतो आणि मग तोच पुढं असं म्हणायला लागतो की मला अमेरिकेतच जायचं आहे, माझ्या लायकीचे देशच नाही, हा माझे पालक तर लायकीचे नाही, तर देश लायकीचं नाही, अमेरिकाच फक्त माझ्या लायकीची आहे. अशा प्रकारची धारणा त्याची व्हायला लागते. अशा प्रकारचा एक चुकीचा एक त्याचा गंड त्यामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायचं, समतोलन साधणं हे पालकांनी आवश्यक असतं. असेल तू हुशार, लक्षात घ्या, घरात दुसरं भावंड कदाचित कमी हुशार असेल, मग त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तू हुशार असेल, तुला जर पहाटे उठायचं असेल, तुला अभ्यास करायचा आहे ना, आईनं पहाटे 4ला उठायचं काही कारण नाही, तर तू उठावंस, कारण आईला दुपारी ड्युटीवर जायचं आहे, नंतर तिने का पहाटे 4ला उठावं, हे त्याला करू देत, लक्षात घ्या. म्हणून त्या मुलांना असं तुम्ही करू नका. तर मुलांना भावनिक तसंच घरात जबाबदाऱ्या, जरी तू शिकत असला, तू आणखी इंजिनियर होऊन आणखी डॉक्टर हो, तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत घरात, की बहीण आहे, बाकीचे भावंड आहेत किंवा आणखी आईवडील आहेत, ह्यांच्या प्रति देखील तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. ह्या गोष्टी जाणीव सातत्याने ठेवली पाहिजे, मुलांना दिली पाहिजे आपण. ही गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे. नंतर काय होतं पहा, मुलगा अमेरिकेत जातो, पालक अगदी कौतुकाने 4 लोकात पेढे वाटतात, माझा मुलगा अमेरिकेला गेला. आणि मग 1-2 वर्षांनी हळूहळू ज्यावेळेला मुलाची पत्रही बंद जातात, फोनही कमी व्हायला लागतात, आणि ह्या पालकांना मग अशी परिस्थिती होते की काय म्हणतात की काहीच सांगता येत नाही लोकांच्या पुढं. फक्त मुलगा अमेरिकेला ह्याचं एवढं सांगण्या पलीकडे काहीच नसतं, मुला संपर्क नसतो, मुलगा विचारत नसतो, काहीच नसतं.
कारण मुलाला काही करत नसतं आईवडिलांविषयी. हे लक्षात घ्या. अशा पद्धती आपल्याला मुलं घडवायची नाहीत. अशा प्रकारे युवक आपल्याला घडवायचे नाही. तो कुठेही जाऊ देत, कितीही मोठा होऊ देत, त्याला आपल्या आईवडिलाबद्दल, आपल्या भावंडाबद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या देशाबद्दल एक प्रकारचं प्रेम निर्माण व्हायलाच पाहिजे. ही गोष्ट आपण सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे. नंतर पाल्याकडून एकाच वेळी अनेक क्षेत्रात प्रावीण्य संपादनाची अपेक्षा न करण्याबाबत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की पालकांना असं वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा किंवा डॉक्टर व्हावा. मग त्याचबरोबर असं वाटतं कुठंतरी आपली मुलगी असते आणि ती मेडिकलला जाणार असते, पण त्याच वेळा कुठंतरी तिला गाण्याची थोडीशी आवड असते, चांगले गाणं गाते आणि मग कुठंतरी टी व्हीवर एखाद्या गाण्याचा प्रोग्राम होतो, नाही मग तू गाण्याचं पण कर. असं कसं चालेल तेव्हा? तिला एकाच वेळा एक छंदमधून गाणं म्हणणं ठीक आहे, समजा तिला गाणं म्हणत किंवा गाण्यात मग गाण्यात करिअर करायला लावा. पण त्याने गाणे म्हटलं पाहिजे, तिकडे करिअर करायला पाहिजे, इकडे व्हायला पाहिजे, असं होत नसतं. त्याचं विनाकारण ताण येतो. आणि म्हणून एकाच वेळा सगळ्याकडनं अपेक्षा करू नका तुम्ही. मी बऱ्याच वेळा काय होतं पहा की एकाच वेळा आपण काय करतो की तो इंजिनिअरिंग चांगला व्हायला पाहिजे आणि मग त्यांनी अमुक हे ॲक्टिंगही चांगले केलं पाहिजे किंवा आणखी कुठल्या कामातही भाग घेतला पाहिजे, असं नाही होत लक्षात घ्या. तर म्हणून प्रावीण्य इतर गोष्टी थोड्याशा येऊ देत, पण त्याला प्रावीण्य एखाद्याच गोष्टीमध्ये त्याला मिळवणं शक्य आहे. सगळ्याच गोष्टी प्रावीण्य नाही मिळवता येणार त्याला. तुला असं म्हणून चालणार, अरे तू एवढा मोठा इंजिनियर, तुला साधं एवढं चित्रकला येत नाही का, तू चित्रपूर्वी चांगलीच होती, असं नाही होत लक्षात घ्या. तर आपला पाल्य चुकीच्या सामाजिक सहभागी होत नाही ना, हेही फार आवश्यक असतं. विशेषतः कॉलेज लेवलला जेव्हा मुलं जातात किंवा 11वी-12वी त्याच दरम्यान किंवा तिथून पुढचा जो पिरियड असतो तो खूप नाजूक पिरियड असतो लक्षात मुलांच्या दृष्टीनं. अशा वेळेला आपल्या मुलावर असेही लक्ष असायला पाहिजे की आपण चुकीच्या ज्या काही राजकीय प्रणाली असतात किंवा काही हिंसक चळवळी असतात, त्या चळवळीत आपला मुलगा सहभागी होत नाही ना, हे लक्ष ठेवावं लागतं. आपल्याला माहीत असेल कदाचित आपल्या भागात हा प्रॉब्लेम फारसा येत नाही, परंतु गडचिरोलीवर हा जो भाग आहे सगळा, त्या भागामध्ये हे प्रॉब्लेम फार येतात की जे नक्सलाईट जे चळवळी असतात, ह्या चळवळीतले जे काही लोक असतात हे लक्ष ठेवून असतात आणि ह्या मुलांना आपल्याकडे आकर्षून घेतात. कारण त्यांचं तत्त्वज्ञान आकर्षक असतं, सगळ्यांना समान वागणूक वगैरे वगैरे. आणि मग अशा चुकीच्या मार्गाने हिंसक चळवळीमध्ये सुद्धा ही मुलं ओढली जाण्याची शक्यता असते. तर असं काही होत नाही ना, चुकीच्या मार्गाने आपला मुलगा जात नाही ना, इकडे थोडंसं लक्ष देणं आवश्यक असतं. तसंच व्यसनाधीनतेकडे लक्ष देण्याबाबत बऱ्याच वेळा काय होतं पहा की हळूहळू हे जे व्यसनाधीनता आता दिवसेंदिवस वाढत चाललेली लक्षात घ्या. तर पालकांनी लक्षात घ्या, त्याला सारखं सातत्याने तो अमुक करू नका असं म्हणण्यापेक्षा सुद्धा की ज्या गोष्टी काय, ज्या चांगल्या गोष्टी आपण घरात ज्या आहेत, आपण जर काय करत नसतो, आपण प्रत्येक वेळा पालक जर निर्व्यसनी असतील तर साधारणपणे असं होतं की मुलं देखील फारसे काही त्या व्यसनाच्या भानगडीत पडत नाहीत. पण मगाशी म्हणल्याप्रमाणे त्याचा मित्रपरिवार असेल म्हणा, संगत त्याच्यासोबत असते, त्यामुळं कदाचित ती मुलं व्यसनाकडे जातात. तर तिकडं ते जात नाहीत ना, इकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी मी थोडंसं कदाचित काही लोकांना पटणार नाही, पण जेव्हा तो शाळेत मुलगा असतो किंवा कॉलेजमध्ये असतो, जो तुमच्या घरी असतो, त्यावेळेला अधूनमधून त्याचे सहजपणे खिसे तपासणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. किंवा सिगारेट म्हणा किंवा काय असं सहज सापडतं का, त्या वेळेला त्याला लक्षात येणं, किंवा दारूचा वास तोंडाला येणं, किंवा रात्र जास्त वेळ कुठं बाहेर थांबतो का, अशा वेळेला मुलाला विचारणं. नाही तर काय येतो ना, अरे मग मी जेवून घेतो, नाही चालणार, संध्याकाळी सगळ्यांना आपण मिळूनच जेवायचं आहे. मुलाला आपण सक्तीच केली पाहिजे, नाही आपण सगळ्यांनी एकत्र जेवायचं, त्यामुळे तुला चालणार नाही, मित्राकडे चालणार नाही, तर कुठेही जा, आपल्या 8 वाजता संध्याकाळी जेवायचं एकत्र. अशा गोष्टी काही वेळा काही बंधनं आपण घालणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यामुळं हे सगळ्या गोष्टी काही थोड्याशा कमी होऊ शकतात. मी 100% संपतं असं म्हणणार नाही, परंतु आपल्याला अशा पद्धतीनं आळा घालता येऊ शकतो. तसंच ताणतणाव कमी करण्याबद्दल म्हणजे म्हणून तुम्हाला काही वेळा मुलांच्यामध्ये खूप ताण येतो. कारण आईवडिलांचीच अपेक्षा अशी असते की त्यांनी इंजिनियर्स व्हावं किंवा डॉक्टर्स व्हावं किंवा अमुकच व्हावं. आणि मग त्या मुलाची जर तेवढी क्षमता नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर ते मुलाला मग विनाकारण ताण यायला लागतो. तर हे ताणतणाव त्याला मुलाला येऊ देता कामा नयेत लक्षात घ्या. म्हणून म्हणलं की आपण जर आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर टाकलं नाही, तर मग हे ताणतणाव येण्याची शक्यता कमी होते लक्षात घ्या. तसं मग म्हणलं की मला वेगळ्या त्याच्या जर गरजा जर आपण ते काही भागवू शकू ना, तर ताणतणाव येण्याची शक्यता असते. तर हे ताणतणाव त्याच्यामध्ये येणार नाहीत या दृष्टीनं आपण थोडासा प्रयत्न करणं, यासाठी घरातलं वातावरण प्रेमळ ठेवणं, घरात मुलांना चांगले छंद लावणं, म्हणजे छंद जोपासणं काही, म्हणजे त्याचा जो फुरसतीचा वेळ असतो त्यात घालवला की थोडंसं ताणतणाव आपोआप कमी होतं. करमणुकीचे कार्यक्रम टी व्ही बघताना सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून बघणं, त्यावर गप्पा मारणं, तेव्हा चर्चा करणं, म्हणजे मग त्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो अशा अर्थानं. अशा अर्थांचा आपण चांगला घालवला तर मग मुलांचा जो काय असतो
तो जो फुरसतीचा वेळ असतो किंवा काही अतिरिक्त वेळ राहत असतो, तो चुकीच्या मार्गाने जाण्याऐवजी अशा मार्गात गेल्यामुळं की त्याचा जो काही थोडाफार ताण जो अभ्यासाचा किंवा आणखी काय गोष्टीचा तोही ताण कमी होण्याची शक्यता निर्माण होते. आणि अशा पद्धतीनं आपण जर मुलाला वाढवलं तर निश्चितपणे आपण एक बऱ्यापैकी सुजाण पालक बनू आणि तुम्ही निश्चितपणे अशा प्रकारे सुजाण पालक बनाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.